रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातून या क्षणाची एक मोठी आणि धडक बातमी समोर येत आहे। म्हसळा शहरात बेकायदेशीरपणे गांजाची वाहतूक करणाऱ्या 2 तस्करांच्या पोलिसांनी मुसके आवळले आहेत। पोलिसांच्या विशेष पथकाने मध्यरात्री सापळा रचून 551 ग्रॅम गांजा आणि रिक्षासह तब्बल 1,40,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी अल्ताफ शकील मेमन आणि जिशान हसन मिया शेख हे पनवेल येथील राहणारे आहेत। हे दोघे मध्यरात्रीच्या सुमारास एका ऑटो रिक्षातून म्हसळा शहरात मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन येणार असल्याची अत्यंत विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी म्हसळा शहरात रात्री 1 वाजण्याच्या सुमारास कडक नाकाबंदी करून सापळा रचला। संशयास्पद रिक्षा येताच पोलिसांनी ती थांबवून झडती घेतली असता त्यात 551 ग्रॅम अवैध गांजा आढळून आला। पोलिसांनी तात्काळ गांजा आणि वाहतुकीसाठी वापरलेली रिक्षा जप्त करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्यात। सदर धडक कारवाई म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुमित खोत, सागर चितारे, अक्षय पुरी, तुणतुणे मेजर आणि राठोड यांच्या पथकाने केली आहे। या कारवाईमुळे म्हसळा आणि पनवेल परिसरातील ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत।